कान्होजी आंग्र्यांच्या आधीच जेव्हा खांदेरी किल्ला जेव्हा महाराजांकडे आला तेव्हा इंग्रज लिहितात, दिस इज अ मराठा डॅगर पॉइंटिंग ऍट द हार्ट ऑफ बॉम्बे. मुंबईच्या छातीवरती मराठ्यांची कटार आमच्या छातीवरती आहे. म्हणजे ते खूप प्रयत्न करतात खांदेरी ह्यांना घालून द्यायचंय वगैरे वगैरे, पण नाही. आता कसं लोक टेक्नॉलॉजी घेतात आणि आपल्या लोकांना स्किल अप करतात आणि मग आपण कंटिन्यू करायचं. तेच महाराजांनी त्या काळामध्ये केलं. तर पोर्तुगीजांकडूनच लोक घेतले, त्यांच्याकडून शिकून घेतलं की बोटी कशा बांधायच्या, आणि माहिती हे परत जाणार, हे जास्ती दिवस टिकणार नाही. तर आपल्या लोकांना ट्रेनिंग करून घेतलं. आणि मला वाटतं वसुबारस दिवस आहे दिवाळीच्या आधी, तेव्हा 1657 आपण मानतो की मराठा आरमाराचा जन्म तेव्हा झाला. जयकेशी गोव्यामध्ये राजा होता, त्याच्यानंतर इतके शतक हिंदू नेव्ही नव्हती. मग महाराजांना परत, म्हणून तर आता मॉडर्न आर्मरचे जनक म्हणतो आपण. एक्झॅक्टली. तर आता इंडियन नेव्हीला सुद्धा त्यांचं सील वगैरे दिलं, महाराजांची मुद्रा वापरली आहे त्या कारणाकर की त्यांना दृष्टी होती की आता हे सगळे बाहेरचे लोक येतात तर आपल्याला आपलं आरमार बनवलं पाहिजे, म्हणून जन्म तिकडे होतो. आणि वसईच्या खाडीतून पोर्तुगीजांच्या नाकाच्या खालतून बाहेर काढून मग दक्षिणेला घेऊन येतात. आणि मग सगळीकडे ते मायनाक भंडारी हे सगळे जे लोक आहेत, हे ज्यांना आता आरमारी मराठा म्हणतात लोक नंतर, ते त्यांनी पूर्ण ही मराठा आरमार बांधलं, खांदेरी पासून ते वेंगुर्ल्यापर्यंत.